किंवा गोगाबाबा टेकडी जात असेल किंवा 10 किलोमीटर सुद्धा तुम्ही फिरलात आणि नुसता फिरून पळून जर थकून तुम्ही आलात तर फक्त त्याने पायच बारीक होऊ शकतात, पोटाचं नाही होऊ शकत. आज मला कुठलीही पॅन्ट शर्ट येत नाहीत, मला नवीन पूर्ण मी शिवायला टाकत आहे, कारण की माझं हे 6 किलो मधून जी फिलिंग आहे माझी आजची ती खूप खूप वेगळी आहे. मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि सकस संतुलित आहार हा जीवनाचाच एक पार्ट आहे. व्यायाम, आपलं वर्कआउट हा जीवनाचाच एक पार्ट आहे. माझ्या लक्षात येऊन गेलं की हे जर आपल्या लाईफ मध्ये नसेल तर आपण 10 वर्ष कुठे होतो. आणि हे जर मला 2 वर्षापूर्वी जर माझे आरोग्य सल्लागार मला भेटले असते तर 2 वर्षाच्या पुढे मी कुठे असतो, हा मला म्हणजे या गोष्टीचा थोडासा खंत वाटतं ना, की मला माझे आरोग्य सल्लागार थोडे लेट भेटले, पण भेटले त्यासाठी थँक्यू मॅम. येस, लेट पण थेट. टापरे सर, लेट भेटले पण तुम्हाला आता आरोग्य थेट भेटलंय आणि आता ही आयुष्यभराला ची शिदोरी तुम्हाला भेटलेली आहे व्यायामाची. एक्सरसाइज करण्याची आवड, एक्सरसाइज करण्याची गोडी तुम्हाला पहिल्यापासून होती, पण तुम्ही सातत्य ठेवू शकत नव्हते. या झोपच्या माध्यमातून तुम्ही आपल्या शेकडो लोकांसोबत, जवळपास 300-350 लोकांसोबत आपण वर्कआउट करतो, तर ते सातत्य टिकवण्यासाठी हे सगळेजण वेगवेगळे चेहरे बघायला भेटतात, वेगवेगळ्या लोकांचा अनुभव ऐकायला मिळतात. त्याच्यामुळे तुमचे एनर्जी 5 किलो, 10 किलो, 15 किलो, अगदी 50 किलो पर्यंतचे रिझल्ट आहेत आपल्या कॉलवर. तर ते रिझल्ट ऐकल्याच्या नंतर ती आपोआप तुमच्यामध्ये एनर्जी येते, तुम्हाला प्रेरणा कुठेतरी की या लोकांचं होऊ शकतं तर मग माझंही होऊ शकतं. आणि ही लोक तुम्हाला दररोज दिसतात, त्यांचं सातत्य दिसतं, तर त्यांनी तुम्हाला मोटिवेशन मिळतं उद्या परत जॉईन होण्यासाठी. येस, तर चार पद्धतीने रिझल्ट येतो बघा. दररोज एक्सरसाइज, डेली एक्सरसाइज, दुसरं म्हणजे सकस संतुलित आहार, तिसरं तुमच्या आरोग्य सल्लागाराचं मार्गदर्शन, आणि चौथं म्हणजे तुम्ही टिकून राहतात का. एक्सरसाइज झाल्याच्या नंतर तुम्ही किती वेळ आपल्या कॉलवर टिकून राहतात, जोपर्यंत कॉल एंड होत नाही तोपर्यंत तुम्ही बसलेले असतात का, त्याच्यावर पण तुमचा रिझल्ट आहे.